श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा ज्या वेळेला वेन राजाचा अनाचार अत्याचार शिगेला पोहोचला त्यावेळेला सगळ्या ऋषींनी वेन राजाची इहलोकाची यात्रा संपवली. वेन राजा ज्या वेळेला मृत झाला त्यावेळेला त्याचा मृतदेह त्याच्या आईने जतन करून ठेवला. कालांतराने ऋषींच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की अशा प्रकारे जर सगळीकडे अनाचार निर्माण झाला तर सगळ्यांचं दुःख दूर करणार कोण? कोणीतरी या प्रजेला वाली पाहिजे. म्हणून सगळ्या ऋषींनी या वेनाच्या शरीराचं मंथन केलं. मांड्यातून त्याच्या निषाद निर्माण झाले आणि बाहूंमधनं पृथू आणि अर्ची या जोडीची उत्पत्ती झाली. पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरींच्या अंशानेच या जगाचे रक्षण करण्यासाठी हा अवतार घेतला आहे आणि अर्चीच्या रूपाने निरंतर भगवंताच्या सेवेत राहणारी त्यांची नित्य सहचारिणी लक्ष्मी प्रगट झाली आहे. हे पाहून सगळ्या ऋषींनी, सगळ्या देवांनी, यक्ष गंधर्वांनी आकाशामध्ये शंख, तुतार्या, मृदंग, दुधुंबी आदी वाद्य वाजवायला सुरुवात केली. सगळे ऋषी, देव, पितर आपापल्या लोकांमधनं तिथे आले. जगद्गुरु ब्रह्मदेव, देव आणि देवेश्वरांसह त्या ठिकाणी आले. यांनी बघितलं या पृथूच्या उजव्या हातावर भगवान विष्णूंच्या हस्तरेषा आणि चरणांवर कमळाचं चिन्ह पाहिलं. हे पाहिल्याबरोबर यांच्या लक्षात आलं की हा भगवंताचाच अंश आहे. कारण ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न तुटलेले चक्राचे चिन्ह असते तो भगवंताचाच अंश असतो. आपल्या हातावर नका बघू, आपल्या हातावर नाही आहे तसं काही. वेदवेत्या ब्रह्मदेवांनी पृथूच्या अभिषेकाची तयारी केली. त्यावेळेला सरी तत्समुद्रागिरयो नागा गावा खगा मृगाः द्यौक्षिती सर्वभूतानि समाजह्योरुपायनम. पृथूच्या राज्याभिषेकासाठी नद्या, समुद्र, पर्वत, नाग, गायी, पक्षी, पशु, स्वर्ग, पृथ्वी, अन्य सर्व प्राण्यांनी त्यांना नजराणे आणले. सगळेजण त्याची स्तुती करण्यासाठी उभे राहिले. या सगळ्यांना जमलेलं पाहून वेनपुत्र पृथू उभा राहिला आणि हात जोडून म्हणायला लागला, भो सूत हे मागध सौम्य बंदी लोके धुना स्पष्ट गुणस्य मे स्यात् किमाश्रयो मेस्तव एष योज्यताम मामय्य भुवन वितथा गिरो वहा. हे सूत, मागध आणि बंदीजन हो, अजून तर लोकात माझा कोणताही गुण प्रगट झालेला नाही, तर मग तुम्ही कोणत्या गुणांबद्दल माझी प्रशंसा करताय? माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नये, म्हणून माझ्या ऐवजी दुसऱ्या कोणाची स्तुती करा. मला स्तुती करण्यासारखं काही दिसत नाही माझ्यामध्ये अजून. पृथूंची स्वारी असं म्हणतीये, पण तरीही सगळ्यांनी महाराजांची स्तुती केली. अशा प्रकारे जेव्हा बंदीजनांनी महाराज पृथूच्या गुणांचं आणि कर्मांचं वर्णन करून त्यांची प्रशंसा केली तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांचा आदर सत्कार करायचा म्हणून त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वस्तू देऊन संतुष्ट केलं. ब्राह्मणादी चारी वर्ण, सेवक, मंत्री, पुरोहित, नगरवासी, देशवासी, भिन्न भिन्न व्यावसायिक आणि आज्ञेचे पालन करणाऱ्या इतरांचा सुद्धा त्यांनी उत्तम असा सत्कार केला. मैत्रेय म्हणतात, विदुरा,
ब्राह्मणांनी महाराज पृथूंना राज्याभिषेक करून त्यांना प्रजेचे रक्षक म्हणून जाहीर केलं. त्या दिवसात पृथ्वी अन्नहीन झालेली होती, म्हणून भुकेनी प्रजेची शरीरं अगदी सुकून किडकिड झालेली होती. ती प्रजा आपले स्वामी पृथू यांच्याजवळ येऊन हात जोडून त्यांची प्रार्थना करायला लागली. राजन, ज्याप्रमाणे झाडाच्या ढोलीत धगधगणाऱ्या आगीमुळे ते झाड जळून जातं ना, त्याप्रमाणे आम्ही पोटात उसळलेल्या भुकेच्या आगीमुळे जळू लागलोय. आपण शरणागतांचे रक्षण करणारे आहात आणि आपल्यालाच आमचे अन्नदाते म्हणून नेमलंय, म्हणून आम्ही आज आपल्याला शरण आलोय. आपण सर्वांचे रक्षण करणारे आहात. आपणच आमची उपजीविका चालविणारे स्वामी आहात, म्हणून राजराजेश्वरा, आम्हा क्षुधा पीडितांना अन्न देण्याची आपण ताबडतोब व्यवस्था करा, नाहीतर अन्न मिळवण्यापूर्वीच आमचा अंत होईल. पृथु प्रजानां करुणं निशम्य परिदेवितं. हे सगळं कानाने ऐकल्यावरती मैत्रेय म्हणतायत, विदुरा, ह्या प्रजेचा करुण आक्रोश ऐकून महाराज पृथू पुष्कळ वेळपर्यंत विचार करत होते. शेवटी त्यांना अन्नाचा अभाव होण्याचं कारण समजलं. पृथ्वीने स्वतःच अन्न आणि औषधी वनस्पती आपल्यात लपवून ठेवलेले आहेत असा आपल्या बुद्धीने निश्चय करून त्यांनी आपलं धनुष्य उचललं आणि त्रिपुर विनाशक भगवान शंकराप्रमाणे अत्यंत क्रुद्ध होऊन पृथ्वीला लक्ष्य करून धनुष्यातला बाण सोडला. त्यांच्या हातातलं शस्त्र सुटलेलं पाहून पृथ्वीचा थरकाप झाला आणि व्याधाने पाठलाग केल्यानंतर ज्याप्रमाणे हरिण धावायला लागतं त्याप्रमाणे ती घाबरून गायीचं रूप घेऊन पळू लागली. तिला पळताना पाहून पृथूंचे डोळे रागाने लाल झाले. पृथ्वी जेथे गेली तेथे धनुष्यावर बाण चढवून त्यांनी तिचा पाठलाग केला. दिशा उपदिशा, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जेथे जेथे धावत जाऊ लागली पृथ्वी, तेथे महाराज पृथूंचे शस्त्र घेऊन आपल्या मागे येत आहेत असे तिला दिसायला लागले. त्यावेळेला तिला लक्षात आलं, आता आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून भयभीत झालेली पृथ्वी पुन्हा मागे फिरली आणि मागे फिरून महाभाग पृथूंना म्हणायला लागली, धर्म जाणणाऱ्या शरणागत वत्सल राजन, आपण सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यात तत्पर आहात. आपण माझेही रक्षण करा. मी अत्यंत दीन आणि निरपराध आहे. आपण मला का मारू इच्छिता? शिवाय आपण धर्म जाणणारे आहात. मग माझ्यासारख्या स्त्रीचा वध आपण कसा करू शकाल? स्त्रियांनी काही अपराध केला तरी साधारण जीवसुद्धा त्यांच्यावर हात उचलत नाही. आपण का बरं माझ्यावर रागवलात? त्यावेळेला पृथू महाराज म्हणाले, पृथ्वी, तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारी आहे. तू यज्ञामध्ये हवीर भाग घेऊनही माझ्या या प्रजेला अन्न देत नाही, म्हणून आज मी तुला मारायला आलोय. तू दररोज हिरवेगार गवत खातेस आणि आपल्या स्तनातून दूध मात्र देत नाही, असा दुष्टपणा करीत असल्यामुळे तुला दंड देणे हे अनुचित मानल्या जाणार नाही आहे. तू मोठी गर्विष्ठ आहे, मदोन्मत्त आहे. तुला कितीही समजावून सांगितलं तर तू ऐकत नाही. त्यावेळेला हात जोडून पृथ्वी म्हणायला लागली, नमः परस्मै पुरुषाय मायया विन्यस्तनानातनवे गुणात्मने. आपण साक्षात परमपुरुष आहात. हे अजन्मा प्रभो, आपण रचलेले पंचमहाभूते, इंद्रिय आणि अंतःकरण रूप जग ठेवण्यासाठीच आदिवराह रूप होऊन मला आपण रसातळातून पाण्याच्या बाहेर काढलेत. अशा प्रकारे एक वेळ माझा उद्धार करून आपण धराधर हे नाव मिळवले आहे. आज तेच आपण वीरमूर्ती पाण्यावर नावेप्रमाणे स्थिर राहून माझ्याच आश्रयाने राहणाऱ्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी तीक्ष्ण धार असलेले बाण घेऊन दूध न देण्याच्या माझ्या अपराधासाठी मलाच मारू इच्छिता? मग हे कसं शक्य होईल? आपल्याला ज्यांचं रक्षण करायचंय मला मारून आपण त्यांचं रक्षण करू शकणार आहात का? प्रभो, आपला राग शांत करा आणि मी जी प्रार्थना करते ती लक्षपूर्वक ऐका, कारण बुद्धिमान पुरुष भ्रमराप्रमाणे सर्व ठिकाणांहून सार ग्रहण करतो. ऐका राजन, पूर्वी ब्रह्मदेवांनी जे धान्य इत्यादी उत्पन्न केले होते ते यम नियमादी व्रतांचे पालन न करण्याने दुराचारी लोकच खाऊन टाकताना मी पाहिलं.
लोकरक्षक अशा आपण राजे लोकांनी माझे पालन आणि आदर करणे सोडून दिले, म्हणून सर्व लोक चोरांप्रमाणे झाले आहेत. त्यामुळे यज्ञासाठी लागणाऱ्या औषधी मी लपवून ठेवल्या आहे. आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटात ती धान्ये निश्चितच जीर्ण झाली आहे. पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी आपण ती बाहेर काढा. राजन, तुम्ही मला सपाट केलं पाहिजे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षावाचे पाणी सगळीकडे टिकून राहील आणि माझ्या पोटातील आर्द्रता जाणार नाही. हे तुमच्या दृष्टीने अतिशय मंगलकारक होईल. पृथ्वीने सांगितलेल्या या प्रिय आणि हितकारी वचनांचा स्वीकार करून महाराज पृथूंनी स्वयंभू मनूला वासरू बनविलं आणि आपल्या हातावरच सर्व धान्यांची धार काढली. पृथूप्रमाणे इतर समजूतदार लोकसुद्धा सगळीकडून सार ग्रहण करतात, म्हणून त्यांनी पृथूने वश केलेल्या पृथ्वीकडून आपापल्या इच्छित वस्तू प्राप्त करून घ्यायला सुरुवात केली. हे विदुरा, ऋषींनी बृहस्पतीला वासरू बनवून वाणी, मन आणि श्रोतृरूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचे दोहन केले. देवतांनी इंद्राची वासरू म्हणून कल्पना करून सुवर्णमय पात्रात अमृत, मनोबल, इंद्रियबल आणि शारीरिक बलरूपी दुधाचं दोहन केलं. दैत्य आणि दानवांनी असुरश्रेष्ठ प्रल्हादाला वासरू बनवून लोखंडी पात्रामध्ये मद्य आणि आसवरूप दुधाचं दोहन केलं. गंधर्व आणि अप्सरांनी विश्वावसूला वासरू बनवून कमलरूप पात्रामध्ये संगीत, माधुर्य आणि सौंदर्य रूप दुधाचं दोहन केलं. श्राद्धदेव पितृगणांनी अर्यमाला वासरू बनवून मातीच्या कच्च्या मडक्यात श्रद्धापूर्वक कव्यरूप दुधाचं दोहन केलं. कपिल देवांना वासरू बनवून आकाशरूप पात्रामध्ये सिद्धांनी अनिमादी अष्टसिद्धी, विद्याधरांनी आकाशगमन आदी विद्यांचं दोहन केलं. अनेक जण या पृथ्वीचं दोहन करून पाहिजे त्या गोष्टी प्राप्त करून घ्यायला लागले. किमपुरुष इत्यादी इतर मायावी योनींनी मयदानवाला वासरू बनवून अंतर्धान पावणं, विचित्र रूप धारण करणं इत्यादी संकल्परूप मायेचे दूधरूपाने दोहन केले. अशा प्रकारे यक्ष, राक्षस, भूत, पिशाचादी मांसाहार करणाऱ्यांनी भूतनाथ रुद्राला वासरू बनवून कपालरूप पात्रामध्ये रक्तरूप दुधाचं दोहन केलं. बिनफण्याचे साप, फण्याचे साप, नाग आणि विंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवून मुखरूप पात्रामध्ये विषरूपी दुधाचं दोहन केलं. पशूंनी बैलाला वासरू बनवून वनरूप पात्रामध्ये गवतरूप दुधाचं दोहन केलं. मोठमोठ्या दाढा असणाऱ्या मांसभक्षी जीवांनी सिंहरूप वासराला आपल्या शरीररूप पात्रात कच्च्या मांसरूपी दुधाचं दोहन करायला लावलं. पक्ष्यांनी गरुडाला वासरू बनवून किडे, पतंग असे हालचाल करणारे आणि फळं इत्यादी स्थिर पदार्थांचे दूधरूपाने दोहन केलं. वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूप दुधाचं दोहन केलं आणि पर्वतांनी हिमालय रूप वासराच्या रूपात आपल्या शिखररूप पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचं दोहन करून घेतलं. पृथ्वी सर्व इच्छित वस्तू देणारी आहे आणि यावेळी ती पृथूच्या अधीन होती, म्हणून तिच्यापासून सर्वांनी आपापल्या जातीच्या प्रमुखाला वासरू बनवून निरनिराळ्या पात्रांमध्ये भिन्न भिन्न पदार्थांचे दुधाचे रूपाचे दोहन केले. कुरुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे पृथू इत्यादी सर्व अन्न ग्रहण करणाऱ्यांनी वेगवेगळी दोहन पात्र आणि वासरांच्याद्वारे आपापले भिन्न भिन्न अन्नरूप दूध पृथ्वीपासून दोहन करून घेतले. यामुळे महाराज पृथू इतके प्रसन्न झाले की सर्व इच्छित वस्तू देणाऱ्या पृथ्वीबद्दल त्यांना आपल्या कन्येप्रमाणे स्नेह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिच्या आपल्या कन्येप्रमाणे स्वीकार करण्याची आपली इच्छा प्रगट केली. पृथ्वीने बघितलं, अहो भाग्य आहे, माझं भाग्य आहे, आपण मला कन्यारूपाने स्वीकार करतायत. यानंतर राजाधिराज पृथूने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून बहुतेक भूमंडळ सपाट केला. ते पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे पालन पोषण करण्याच्या व्यवस्थेत गुंतले. त्यांनी या सपाट भूमीचे प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानांचे विभाग तयार केले. अनेक गावं, कसबे, नगरे, किल्ले, गौळवाडे, पशूंचे गोठे, छावण्या, खाणी, खेडी आणि पहाडाच्या पायथ्याशी गावं वसवली. पृथ्वींच्या अगोदर या
पृथ्वी तलावर नगर गावं इत्यादी विभाग नव्हते. सर्व लोक आपापल्या सोयीनुसार बेधडक इकडे तिकडे राहत होते. पण पृथूंनी ही व्यवस्था केली. म्हणून राजा या पृथ्वीला पृथूंचं आणि पृथूंना पृथ्वीचं एक अविभाज्य घटक मानल्या जायला लागलं. तिथून पुढे या पृथूंनी उत्तम प्रकारे अश्वमेध यज्ञ करून आपल्या जीवनामध्ये भगवत कृपेची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला. काय काय घटना घडल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.